नमस्कार. गोवा दूरदर्शनाचेर प्रितीचो तुमकां माये मोगाचो येवकार. आज 18 जून गोंयचो क्रांती दीस. ह्या दिसा डॉक्टर राम मनोहर लोहिया आनी गोंयचे मुक्तीचे चळवळीन जे वावुरले ह्या सगळ्या झुजाऱ्यांक नमन. गोंयचो क्रांती दीस अंदू 80 वर्सां पुराय करता. आमचे म्हालगडे कवी डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांची कविता 18 जून आयकुपा सारकी आसा. मंगळारचो आसलो दीस, पावस नेटान पडटालो, आंब्या मुळान कुणब्या पोर कुडकुडान रडटालो. लोखणाचो आयलो पुरूस खंय साकून कोणाक खबर, ताच्या शिवाउल्यान आमची गेली भुजां शिरशिरून. भावा तुका याद आसा 18 जून? सर्गेस्त डॉक्टर मनोहरराय सरदेसाय हांच्या कवितेंतल्यो ह्यो ओळी. 18 जून 1946 गोंय मुक्ती झुजाचो हो म्हत्वाचो दीस. आयज क्रांती दिसा निमतान पळोवया एक झलक. अठरा जून 1946 गोंय मुक्ती झुजाचो म्हत्वाचो दीस. गोंयकारांच्या मनांत गोंय मुक्त करपाचो कीट पेटिल्लो तो दीस, गोंय क्रांती दीस. मानादीक राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजूजी, मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच माननीय केंद्रीय राज्यमंत्री श्री श्रीपाद नाईक, विरोधी पक्ष फुडारी श्री युरी आलेमांव, मंत्री श्री रामकृष्ण सुदीन ढवळीकर, गोंय दमण आनी दीव स्वातंत्र्य सैनीक संघटनेचे अध्यक्ष श्री रोहिदास देसाय तशेंच मुखेल सचीव डॉक्टर कांदवेलू आनी हेर मानेस्तांनी हुतात्म्या स्मारकाचेर पुष्पचक्र ओंपून हुतात्म्यांक आर्गां दिलीं. On June 18th, we remember a defining moment in Goa's history. On this day in 1946, the people of Goa overcame fear and raised their voices against colonial rule. The movement that began then eventually led to the liberation of Goa on 19th December 1961 and its rightful place in the Union of India. Today we pay tribute to the brave men and women whose sacrifices, courage and determination made freedom possible. Their struggle reminds us that liberty is never granted freely. It is earned through perseverance, unity and sacrifice. The greatest tribute we can pay to our freedom fighters is to build a society that reflects their dreams and aspirations. As we celebrate Goa's Revolutionary Day, let us renew our commitment to democracy, constitutional values, social harmony and environmental stewardship. Let us preserve Goa's rich heritage while building a future of a prosperous, inclusive and sustainable Goa. On this sacred occasion, I bow my head in respectful tribute to all those brave men and women whose sacrifice made Goa's liberation possible. May their courage continue to inspire us. Jai Hind, Jai Goa. लोहिया आयलो रे, लोहिया आयलो रे,
18 जुनाच्या ह्या दिसा गोंयांत एकूच सगळीकडे आवाज जालो की गोंयांत लोहिया आयलो रे. आणि गोंयांत मुक्ती चळवळीक परत एकदां म्हणजे नेट आयलो. आणि खऱ्या अर्थात गोंयच्या स्वातंत्र्य संग्रामाची मशाल परत एकदां गोंयच्या प्रत्येकाच्या काळजांतल्यान पेटली. आणि ही पेट्टा आसतना सुद्दां वट्ट आमकां 14 वर्सां लागली. कारण भारत देश 1947 स्वतंत्र जालो आणि 47च्या उपरांत वट्ट 14 वर्सांनी म्हणजे 1961 ह्या दिसा गोंयाक मुक्ती मेळ्ळी. गोंयांतले वेगवेगळे अचिव्हर्स आज आमी पळयता. जे जावं ते कावी आर्टाच्या निमित्तान सागर मोळी सारकेलो भुरगो जर राष्ट्रपतीच्या हस्ते गौरव जाता जाल्यार गोंयांतलो नामवंत गोमंत भूषण अजित कडकडे जो गोंयचें नांव पुराय भारतभर हे आपल्या गायनाच्या माध्यमांतल्यान व्हरता. म्हणजे स्वातंत्र्य सैनिकांनी तेंच्यांनी केल्लें बलिदान आज व्यर्थ वचूंक ना हें सांगता आसतना म्हाका खूब खोस भोगता. कारण गोंयकाराक खऱ्या अर्थात तांच्यांनी पळयल्लें स्वप्न भांगराळें गोंय, स्वयंपूर्ण गोंय, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्या विजना खातीर म्हणजे विकसीत भारत 2047 जाता आसतना विकसीत गोवा 2037 करपा खातीर आतांच तुमकां सगळ्या जाणांक उलो मारता की विकसीत गोवा 2037 करपा खातीर तुमचो सगळ्यांचो तेंको हो गरजेचो आसा. आमी जशें म्हणटा की प्रशासनातले अधिकारी, मुख्यमंत्री, मंत्री हे फक्त इतकेच मेळोन हे विकसीत गोवा करूंक शकचे ना. तर गोंयांतलो प्रत्येक गोंयकार मागीर तो भुरगो आसूं जाणटो आसूं सगळे जाण हे मेळोनूच आमी स्वयंपूर्ण गोंय आणि विकसीत गोंय करपाक शकतले. तुमचो आस्पाव हातूंत आसतलो हाची हांव अपेक्षा करता. आणि परत एकदां क्रांती दिनाच्यो शुभेच्छा सगळ्या जाणांक दिता. आमी गोंयकारांनी बी तितलेच शिटूक रावूंक जाय. तरणाट्याचो फुडार सुरक्षीत जातलो जाल्यार तांकां रोजगार फावो जावपाक जाय. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें कितलेशेच पावलां मारल्यात. ताणें ह्या लोकांक नोकऱ्याक फावो करून तांचे आमी सुटके जुवारी संघटना स्वागत करता. कांय जाणांचेर अन्याय जाला तेचेरूय बी सरकार गंभीर पर्यंत पळयतले अशी आस हांव बाळगिता. सगळ्यांक क्रांती दिसाची परबी दिता आसतना आमी सगळ्यांनी आमचें गोंय सांबाळून दवरपाक जाय. स्वयंपूर्ण गोवा आसा आमचे तेच्या बद्दल आमच्या विकसीत गोंयाचे तुमचे कितें विचार आसा? 18 जुनाच्या ह्या दिसा परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांचे विजन हे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करता आसतले गोंय मुक्ती संग्रामात जेंच्यांनी गोंय स्वतंत्र करपाक वावुरले आज गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर हर एकट्यान वावुरचें अशें म्हाका दिसता. आणि ते आज आमकां दिसपाक लागला. एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, पिसिकल्चर, फ्लोरिकल्चर ह्या सगळ्या सॅक्टरांत गोंयच्या जर लोकांनी वांटो घेतलो जाल्यार गोंय तेन्ना स्वतंत्र जाल्लें आज गोंय स्वयंपूर्ण जातलें हें सांगपा खातीर म्हाका खूब खोस. आपल्या पत्रकारितल्यान आणि स्वातंत्र्य लोकशाय तशेंच देशभक्तीची भावना जागृत करपाक गोंयच्या मुक्ती संग्रामात आणि वसाहतवादी सत्तेआडच्या संघर्षात दिल्ल्या उल्लेखनीय योगदाना खातीर गोंय सरकार तरुण भारत आणि केसरी ह्या 2 खबरापत्रांचे मनासावन कौतुक करपाक प्रशस्तीपत्र भेटयली. सुटके झुजाऱ्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य सरकारान आयज महाराष्ट्रांतल्या चंद्रपूर हांगाच्या हुतात्म्या बाबुराव केशवराव थोरात हांचे पूत श्री विजय बाबुराव थोरात हांकां 10 लाख रुपया आणि आर्थीक आदार तशेंच प्रमाणपत्र दिवन भोवमानीत केले. हांगा उपस्थित आसा आमच्या बरोबर स्वातंत्र्य सैनीक जेंकां पुरस्कार दिवन गोंय सरकाराच्या वतीन भोवमान केल्लो आसा. आयकुया तेंची उतरां. सर, येवकार तुमकां. आपलं खूप खूप अभिनंदन आपल्याला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल. सर, थोडं काही तुमच्याबद्दल आम्हाला सांग. 3 ऑगस्ट 1955 रोजी माझे बाबा श्री बाबुराव केशवराव थोरात यांनी गोवा स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती आणि ते सरळ गोव्याला आले आणि गोव्याला येऊन त्यांनी इथे शहीद झाले. त्याच्या गोळीला बळी पडून मर्तवीरांच्या. आणि तेव्हा मी 3 वर्षाचा होतो. माझी आई होती. माझी आई ती बातमी ऐकून म्हणजे बाळणपण झालं होतं तिचं. तिच्या बाळणपणामध्ये
माझी आई म्हणजे तिला एक शॉक बसला असं समजा, आणि 2 महिन्यांनी ती गेली. आणि त्याच्यानंतर दूध नसल्यामुळे माझा भाऊ गेला. असे आमचे 3 जीव गेले एका महिन्यात. आई आपल्याला कसं वाटतं? मला तर फार अभिमान आहे माझ्या सासऱ्यांबद्दल. म्हणजे एवढं मोठं नाव त्यांचं, ते शहीद झाले आपल्या देशासाठी, तर फार अभिमानाची गोष्ट आहे नाही का आम्हा सर्वांसाठी, आपल्यांसाठी. म्हणजे सर्व कुटुंब त्यांच्यामुळं हे झाले, उद्ध्वस्त झालं, ते शहीद झाले, सर्व इकडे तिकडे झाले कुटुंब त्यांचं. त्यांनी पण बालपण आपलं दुःखामध्येच काढलं. हे सर्व ऐकून आणि हा सर्व आनंद पाहून मला फार अभिमान वाटतो सर्व गोष्टीचा. 18 जून 1946 ह्या दिसा मंगळाराच घडिल्ल्या क्रांतीन गोंय मुक्ती संग्रामाक वेगळें वळण दिलें. पावसाक बदनासतना, जुलमी पोर्तुगीज राजवटीक भियेनासतना, आपल्या जिवाची कसलीच पर्वा करिनासतना गोंयकार मडगांवां एकठांय जाले. आयज सुद्दां कार्यावळ थंय आयोजीत जाल्ली. पळोवया मडगांवां जाल्ल्या कार्यावळीची कांय खिणचित्रां. सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांचा उल्हास करता, ज्यांनी सॅक्रिफायस केलो, आपल्या फॅमिलीचो सॅक्रिफायस केलो. आज मुख्यमंत्री आझाद मैदानाचे स्वातंत्र्य सैनिकांच्या काही भुरग्यांक आज अपॉइंटमेंट लेटर्स दिला. जे थोडेच कितें उरल्या तांकांय आज थोड्या जाणांक अपॉइंटमेंट लेटर दिल्ली वतली. आणि थंय म्हाका दिसता एज हो फॅक्टर ना, 40 वर्सां जावं 50 वर्सां जावं फ्रिडम फायटराच्या भुरग्यां खातीर एक्सेप्शन आसा. आणि अशा पद्दतीन सरकाराचें काम चालू आसा. म्हाका खात्री आसा की जे सरकार बरें काम करता ताका लोकय बरें म्हणटात. हांव परत एकदां सगळे स्वातंत्र्य सैनिकाचे जे आज हयात आसा तांच्यो फॅमिली हांचें अभिनंदन करता. तांकां ह्या क्रांती दिनाची उर्वरीत परबी दिता. जे आमकां सोडून गेले हयात ना, तांचें कॉन्ट्रिब्युशन इमेन्स आसा. त्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांक परत एकदां तकली बागून नमस्कार करता. उदक लेगीत जालें रगत आनी रगत जालें हून. भावा तुका याद आसा 18 जून 18 जून. आयज आमी गोवा क्रांती दिसाचो हो 18 जून हांगा मनयलो आनी ताचो नियाळ तुमी पळयलो आमच्या दूरदर्शन केंद्राचेर. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा. नमस्कार.